महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि विधानसभा निवडणुकीची धामधूम काल अखेर संपली आहे। राज्यात महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय। या दरम्यान असे काही महत्त्वाचे मतदारसंघ होते त्याकडे लक्ष वेधलं गेलं होतं। त्यापैकी एक म्हणजे शिरूर हवेली मतदारसंघ। शिरूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तेथे कोण झेंडा फडकवणार हे औत्सुक्याचं होतं। या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळाली। ही लढत माऊली कटके यांनी जिंकत माजी आमदार अशोक पवार यांना पराभवाचा धक्का दिलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अशोक पवार यांना भरसभेत खुलं आव्हान दिलं होतं। त्यांना तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय, अशा शब्दात खुलं आव्हान दिलं होतं। या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अशोक पवार यांना शिरूरमधून उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्ञानेश्वर कटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं। शिरूर मतदारसंघातून अजित पवारांच्या उमेदवारानं दणदणीत विजय मिळवलाय। ज्ञानेश्वर कटके यांना 1,92,281 इतकी मते मिळाली आहेत, तर अशोक पवारांना 1,17,731 मते मिळाली आहेत। 74,550 मतांच्या फरकानं अजित पवारांचा उमेदवार निवडून आलाय। त्यामुळे अजित पवारांनी दिलेलं आव्हान पूर्ण केल्याच्या चर्चा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहेत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।